युक्रेननी रशियावरती हमला करून दिलेला आहे. हो, आता मिडल ईस्टमध्ये जी वॉर चालत होती त्याच्याकडे सगळ्यांचं केंद्रित होतं लक्ष, पण इथंच बाजी मारली युक्रेननी. युक्रेन आणि रशियाचा वाद तो जुना चालत होता आणि त्या वादाचा फायदा उचलला युक्रेनने ह्या परिस्थितीमध्ये. जेव्हा तेलच्या सगळ्यातून जास्त किमती हाय होऊन गेलेल्या होत्या त्या परिस्थितीमध्ये रशिया सगळ्यातून जास्त पैसा छापत होता. प्रोमोस्को जिकडनं 10 लाख बॅरेल ऑइल दिवसाला पास होतं, त्या ठिकाणी युक्रेननी लॉंग रेंज बॅलिस्टिक मिसाईल पाठवून सण ती जागेला उडवून ठेवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे रशियाची नस कापली गेली असं सुद्धा म्हणता येईल तुम्हाला, जेणेकरून त्यांची आर्थिक मंदी येईल आणि त्यांच्यावरती पण सुद्धा क्रायसिसचा इम्पॅक्ट दिसेल. जे लोक वॉरमध्ये मदत करत होते तेच लोक आता वॉरची जी आग आहे तिच्यासोबत झुंजत आहेत आणि आपल्या देशाला वाचवत आहेत. ही परिस्थिती झालेली आहे रशियाची. तर ह्या ज्या तेलचे भाव आता आकाशाला टच होणार होते ते आता कुठं जाणार आहेत मला कमेंट करून सांगा. कारण LPGचे शॉर्टेज तर तुम्हाला दिसूनच गेले होते, पण शिवालिका आणि वंदादेवी जे 2 जहाज हॉर्मोझ स्ट्रेटला पास करून जण भारतात आले ते कधी आले हे सुद्धा मला कमेंट करून कळवा. आणि तुम्हाला याच्यावरती अजून कोणती व्हिडिओ हवी आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि पेट्रोलचं काय संबंध आहे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे डिटेलमध्ये. तर स्टे ट्यून्ड आणि माझ्या चॅनलला फॉलो करत राहा. जय हिंद.